हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत इनलाईन फंक्शन्स. बघूया इनलाईन फंक्शन म्हणजे काय. इनलाईन फंक्शन, द फंक्शन बॉडी इज गेट रिप्लेस्ड इनटू फंक्शन कोड. इनलाईन फंक्शन म्हणजे काय, तर कंपाईल टाइमला तुमचं जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इनलाईन फंक्शन वापरलं तर कंपायलर काय करतो, फंक्शन कॉल जिथे फंक्शन कॉल झालाय तिथे फंक्शन डेफिनेशनची जी काही बॉडी आहे किंवा फंक्शन डेफिनेशनचा जो काही पार्ट आहे त्याची कॉपी फंक्शन कॉल मध्ये रिप्लेस करतो. हे इनलाईन फंक्शन मध्ये होतं. म्हणजेच काय, कंपाईल टाइम म्हणजे काय आधी बघूया. कंपाईल टाइम म्हणजे काय, जो काही आपला सोर्स कोड आहे, सोर्स कोड म्हणजे काय, ब्ल्यू स्क्रीनवरती जिथे आपण प्रोग्राम राईट करतोय किंवा टाईप करतोय, विच इज कॉल्ड एज सोर्स कोड. जो आपला प्रोग्राम लिहून झाला त्याला काय म्हणतात, सोर्स कोड. मग जेव्हा आपण तो प्रोग्राम कंपाईल करतो तेव्हा कंपायलर काय करतो, त्या सोर्स कोडला एक्झिक्युटेबल कोड मध्ये कन्व्हर्ट करतोय. म्हणजेच काय, एक्झिक्युटेबल कोड म्हणजे काय, तो कोड विच इज गोइंग टू एक्झिक्यूट. मग जेव्हा सोर्स कोड चं कन्व्हर्जन एक्झिक्युटेबल कोड मध्ये होत असतं, विच इज कॉल्ड एज कंपाईल टाइम. मग कंपाईल टाइमला कंपायलर काय चेक करतो की ते फंक्शन मध्ये, त्या प्रोग्राम मध्ये जे काही फंक्शन युज केले ते इनलाईन आहे का. आणि जर ते इनलाईन फंक्शन असेल तर तो काय करतोय, फंक्शन कॉलच्या जागी जे काही फंक्शन डेफिनेशनचा पार्ट आहे त्याची कॉपी तो रिप्लेस करतो. आता हे का होतं ते तुम्हाला मी नंतर सांगते. When we use inline function, the compiler sends the request to the function call to insert the function body. It is only happen when the code is too small. हे कधी घडतं, जर तुमचा प्रोग्राम खूप छोटा असेल तर. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्हाला 2 संख्यांचे ऍडिशन करायचे असेल तर तुम्हाला काही भला मोठा कोड नाही लिहावा लागत. तुम्ही काय करता, एक 2 ते 3 लाईनचा किंवा 4 ते 5 लाईनचा तुम्ही कोड लिहिता. मग अशा वेळी असे प्रोग्राम्स की जे खूप छोटे आहेत, की ज्यांच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 किंवा 5 ते 6 लाईन्सचाच कोड तुम्हाला लिहावा लागतोय, अशा वेळी तुम्ही इनलाईन फंक्शन यूज करू शकता. बट इफ द कोड इज टू लार्ज और कॉम्प्लिकेटेड, देन द कंपायलर इग्नोर्स द फंक्शन अँड ट्रीटेड ॲज अ नॉर्मल फंक्शन. पण जर तुमचा प्रोग्राम हा खूप मोठा असेल किंवा कॉम्प्लिकेटेड असेल, कॉम्प्लिकेटेड म्हणजे विच इज हार्ड टू अंडरस्टँड किंवा हार्ड टू रीड असेल, तर कंपायलर असं जे काही फंक्शन आहे, जर तुम्ही त्या प्रोग्राममध्ये इनलाईन फंक्शन यूज केलं तर ते फंक्शन कंपायलर इग्नोर करतो आणि त्या पूर्ण प्रोग्रामला किंवा त्या फंक्शनला ऍज अ नॉर्मल फंक्शन म्हणून यूज करतो. टू यूज इट, इनलाईन कीवर्ड इज यूज. जर तुम्हाला इनलाईन फंक्शन तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला इनलाईन कीवर्ड यूज करावा लागेल. सिंटॅक्स आहे. सुरुवातीला मी फंक्शन डेफिनेशन हा पार्ट लिहिलाय. फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहिलंय इनलाईन. म्हणजे जर तुम्हाला काय करायचंय, इनलाईन फंक्शन यूज करायचं असेल तेव्हा फंक्शन डेफिनेशनच्या वेळी जे काही आपण सिग्नेचर लाईन लिहितो त्या सिग्नेचर लाईनच्या सुरुवातीला रिटर्न टाईपच्या अगोदर आपल्याला इनलाईन हा कीवर्ड यूज करायचा आहे टू डिफाईन दॅट इट इज अ इनलाईन फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फंक्शनची जी काही बॉडी आहे ती लिहायची आहे. त्याच्यानंतर मी काय केलंय, मेन फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केलेला आहे. सुरुवातीला फंक्शन डेफिनेशन आणि मग मेन फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केलेला आहे. आता हा सिंटॅक्स कसा वर्क होतो किंवा इनलाईन फंक्शन कसं वर्क करतंय ते तुम्हाला मी सांगते. तर आता आपण बघणार आहोत की जो सिंटॅक्स मी तुम्हाला दाखवला तो कसा वर्क करतो. तर सुरुवातीला आपण बघूया की नॉर्मल फंक्शन मध्ये काय होतंय आणि इनलाईन फंक्शन मध्ये कसं वर्क होतं. तर सुरुवातीला आपण बघूया नॉर्मल फंक्शन कसं वर्क करतंय. नॉर्मल फंक्शन, तर नॉर्मल फंक्शन म्हणजे काय, तर ज्या आधी आपण सगळे फंक्शन्स बघितले ते फंक्शन कसे वर्क करतात ते आधी आपण बघूया. नॉर्मल फंक्शन मध्ये आपण काय करतो, सुरुवातीला काय करतो आपण मेन फंक्शन मध्ये आपण फंक्शन कॉल करतो, त्याचा कोड लिहितो, नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड लिहितो आपण आणि मग फंक्शन डेफिनेशन लिहितो आणि त्याच्या बॉडीमध्ये जो टास्क आपल्याला परफॉर्म करायचा आहे तो आपण तिथे राईट डाऊन करतो. तर हे घडतं नॉर्मल तुमच्या फंक्शन मध्ये, की सुरुवातीला आपण फंक्शन कॉल करतो, त्याच्यानंतर मग फंक्शन डेफिनेशन मध्ये त्याची जी काही बॉडी आहे त्याच्यामध्ये आपण टास्क जो काही आहे तो परफॉर्म करतो. म्हणजे पहिला जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कोणाकडे होतो, फंक्शन कॉलकडे. फंक्शन कॉल जेव्हा होतं तेव्हा कंपायलर काय करतोय, तर जे काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कोणाकडे करतोय, फंक्शन डेफिनेशन मध्ये. म्हणजेच फंक्शन डेफिनेशन कडे काय जातंय, कारण ऍक्च्युली फंक्शनला जे काम करायचं आहे ते कुठे परफॉर्म होतंय, या फंक्शन डेफिनेशन या पार्ट मध्ये होतंय. मग
फंक्शन कॉल कडून कंट्रोल काय होणार, फंक्शन डेफिनेशन कडे पास होणार. मग जेव्हा तुमचं काम इथे परफॉर्म झालं, जो काही टास्क आहे तो परफॉर्म झाला, की पुन्हा जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कुणाकडे होतोय, फंक्शन कॉलकडे होतोय. मग काही वेळेला असं होतं की तुमच्या एका प्रोग्राममध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन कॉल्स असतात. जसं की आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्सच्या प्रोग्राममध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 3 फंक्शन कॉल होते. मग अशा वेळी काय होतं, जेव्हा नंबर ऑफ फंक्शन कॉल्स असतात तेव्हा काय होतं, स्विचिंग खूप जास्त होतं. म्हणजे पहिल्यांदा काय होणार, पहिल्या फंक्शन कॉल कडे कंट्रोल येणार, मग तो फंक्शन डेफिनेशन कडे जाणार, तिथे टास्क परफॉर्म होणार, मग पुन्हा कंट्रोल फंक्शन कॉल कडे जाणार. त्याच्यानंतर दुसरा फंक्शन कॉल एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर कंट्रोल फंक्शन डेफिनेशन कडे जाणार आणि परत फंक्शन कॉल कडे जाणार. असं तोपर्यंत होतं जोपर्यंत सगळे फंक्शन कॉल होत नाहीत. मग ह्याच्यामध्ये हे जे काही स्विचिंग आहे त्याच्यामध्ये नॅनो सेकंड्स लागतात. तरीही जो काही वेळ आहे मल्टिपल फंक्शन कॉल्स एक्झिक्यूट करणे, परत त्याच्यामध्ये जे काही स्विचिंग आहे फंक्शन कॉल कडून फंक्शन डेफिनेशन कडे, मग पुन्हा फंक्शन डेफिनेशन कडून पुन्हा फंक्शन कॉल कडे, हे जे काही स्विचिंग आहे किंवा हे जे काही कंट्रोल ट्रान्सफर होतोय याच्यामध्ये खूप वेळ कन्झ्युम होतो किंवा ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. मग हे जे काही आहे ते ओव्हरकम करण्यासाठी किंवा हे जे काही कंट्रोल आहे, कंट्रोल पास होतोय किंवा हे जे काही स्विचिंग आहे याच्यामध्ये वेळ न घालवता आपण काय करू शकतो, इनलाईन फंक्शन यूज करू शकतो. आता इनलाईन फंक्शन मध्ये काय होतंय, इनलाईन फंक्शन मध्ये काय होतं, आपण काय करायचं, जे काही सिग्नेचर लाईन लिहितो आपण फंक्शन डेफिनेशनची, त्याआधी आपण काय लिहायचंय, इनलाईन हा कीवर्ड यूज करायचा आहे की इट शोज दॅट इट इज अ इनलाईन फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न टाईप लिहायचंय आणि जे काही फंक्शन डेफिनेशनचा जे काही सिग्नेचर लाईन आहे ती, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, बॉडी ऑफ फंक्शन डेफिनेशन लिहायचे. सॉरी, बॉडी ऑफ फंक्शन डेफिनेशन लिहायचे आणि त्याच्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, फंक्शन कॉल करायचा आहे आणि तुमचा कोड आहे तो लिहायचा आहे. मग इनलाईन फंक्शन मध्ये काय होतंय, तर हे जे काही कंट्रोल इथे ट्रान्सफर होतोय फंक्शन कॉल कडून फंक्शन डेफिनेशन कडे, मग पुन्हा फंक्शन डेफिनेशन कडून पुन्हा फंक्शन कॉल कडे, हे जे काही कंट्रोल होतोय, पास होतोय किंवा हे जे काही स्विचिंग होतंय ते त्याच्यामध्ये अवॉइड केलं जातं. कारण जेव्हा कंपाईल टाइमला चेक करतो की दॅट इट इज अ इनलाईन फंक्शन, तेव्हा तो काय करतोय, जिथे फंक्शन कॉल झालाय, जिथे जिथे फंक्शन कॉल झालाय, समजा नंबर ऑफ फंक्शन्स असतील तर जिथे जिथे फंक्शन कॉल झालाय तिथे तिथे त्या प्रत्येक ठिकाणी फंक्शन डेफिनेशनचा हा जो काही पार्ट आहे त्याची कॉपी फंक्शन कॉलच्या जागी रिप्लेस होते. त्यामुळे काय होतंय, तर हे जे काही स्विचिंग आहे किंवा कंट्रोल जो काही पास होतोय तो जो काही टाइम आहे तो सेव्ह होतोय किंवा हे जे काही प्रोसेस आहे फंक्शन कॉल कडून फंक्शन डेफिनेशन कडे कंट्रोल पास होण्याची, ती जी प्रोसेस आहे ती रिजेक्ट होऊन किंवा ती काय होते, कॅन्सल होऊन तुमचं जे काही टाइम आहे तो सेव्ह होतोय आणि एकाच ठिकाणी तुमचं जे काही फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन ते एकाच ठिकाणी परफॉर्म होते. म्हणजेच काय होतंय, फंक्शन कॉल ज्या ठिकाणी फंक्शन कॉल झालाय त्या ठिकाणी तुमचं फंक्शन डेफिनेशनचा जो काही पार्ट आहे त्याची कॉपी फंक्शन कॉलच्या जागी रिप्लेस केली जाते आणि तुम्हाला हवं ते आउटपुट कन्सोल वरती दिसते. हे कशामध्ये होतं, इनलाईन फंक्शन मध्ये होतं. म्हणजे तुमचा जो काही वेळ आहे स्विचिंगचा, कंट्रोल पासिंगचा, तो सेव्ह होऊन तुम्ही काय करू शकता, एकाच ठिकाणी तुमचं फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन परफॉर्म करू शकता. हे कशामध्ये होतंय, इनलाईन फंक्शन मध्ये होतं. तर याचा एक छोटासा प्रोग्राम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण बघणार आहोत इनलाईन फंक्शनचा एक छोटासा प्रोग्राम. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एका नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग इनलाईन फंक्शन. तर सुरुवात करूया आपल्या प्रोग्रामला. तर आपण सुरुवातीला ज्या काही 2 हेडर फाइल्स आहेत त्या ऍड करून घेऊया. #include iostream.h आणि #include conio.h. त्यानंतर आपण फंक्शन डिक्लेअर करूया. फंक्शन डिक्लेअर करताना रिटर्न टाइप घेते मी इंट, बिकॉज अवर प्रोग्राम रिटर्न्स अ इंटिजर व्हॅल्यू.
सो आय हिअर राईट द रिटर्न टाईप इज इंट. त्याच्यानंतर मी फंक्शन घेतेय स्क्वेअर. स्क्वेअर नावाचं मी फंक्शन घेतलंय. मला हवं तर तुम्ही कोणतंही नेम यूज करू शकता. त्याच्यानंतर मी इथे पॅरामीटर लिस्ट लिहिते, ज्याच्यामध्ये मी एकच डेटा टाईप घेतलाय इंट नावाचा. मला काय करायचं आहे, एका इंटिजर नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि एकाच व्हॅल्यूचा फाइंड आउट करायचा आहे. सो त्यासाठी मी एकच डेटा टाईप यूज केलेला आहे, सेमिकोलन. आता माझं फंक्शन डिक्लेअर झालेलं आहे. आता मी ऍज पर अवर सिंटॅक्स मी फंक्शन डेफिनेशनचा पार्ट लिहितेय. त्यासाठी रिटर्न टाईपच्या अगोदर आपल्याला काय करायचं, इनलाईन हा कीवर्ड लिहायचा आहे. दॅट शोज दॅट इट इज अ इनलाईन फंक्शन, जे सांगते कंपायलरला की ते इनलाईन फंक्शन आहे. त्याच्यानंतर आपला जो काही सिग्नेचर लाईन आहे ती आपण लिहून घेऊया, विच इज इन स्क्वेअर आणि इंट. आता आपल्याला काय करायचंय, टेम्पररी व्हेरिएबल घ्यायचा आहे की जो काय करेल, किंवा एक लोकल व्हेरिएबल घ्यायचा आहे की ज्याचा वापर करून आपण जो काही टास्क आहे स्क्वेअर फाइंड आउट करण्याचा तो आपण परफॉर्म करणार आहोत. मग मी ए नावाचं एक व्हेरिएबल घेतेय आणि रिटर्न ए इंटू ए. म्हणजे काय करायचंय, मला ए ला ए शीच मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे जो काही नंबर आहे त्याला मला काय करायचंय, त्या नंबरशीच मल्टिप्लाय करायचं आहे टू फाइंड आउट द स्क्वेअर. आता हे कसं होते वर्क ते तुम्हाला मी सांगते. आधी प्रोग्राम राईट करून घेते. त्याच्यानंतर मला काय करायचंय, मेन फंक्शन यूज करून प्रोग्राम राईट करते मी, सॉरी फंक्शन कॉल राईट करते. आधी क्लिअर स्क्रीन. त्याच्यानंतर आपण एक नंबर नावाचं एक व्हेरिएबल घेते मी, ज्याच्यामध्ये मला ती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे की ज्याच्यामध्ये की ज्या व्हॅल्यूचं मला स्क्वेअर फाइंड आउट करायचंय. व्हॅल्यू माझी इंटिजर आहे, सो आय राईट हिअर इंट डेटा टाईप. त्यानंतर मी नंबर नावाचं एक व्हेरिएबल घेतलं ज्याच्यामध्ये मी ती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे जिचं मला स्क्वेअर फाइंड आउट करायचंय. व्हॅल्यू आहे 5, मी डायरेक्ट इथेच असाइन करते, मला युजर कडून ती व्हॅल्यू नको आहे. त्याच्यानंतर मी व्हॅल्यू घेतली. आता मला काय करायचंय, एक स्टेटमेंट प्रिंट करायचंय. मला पूर्ण कन्सोल मध्ये फक्त एकच स्टेटमेंट डिस्प्ले झालं पाहिजे की द स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज, आणि त्या इज नंतर मला त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर दिसला पाहिजे. म्हणजेच या 5 या व्हॅल्यूचा मला स्क्वेअर दिसला पाहिजे. मग मी स्टेटमेंट लिहिते, सी आउट स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज. आता नॉर्मली एक्सट्रॅक्शन ऑपरेटर नंतर आपण काय करतोय, काही आपलं व्हेरिएबल आहे याच्यामध्ये आपला रिझल्ट स्टोअर होतो ते व्हेरिएबल घेतो. पण आता इथे मी तसं न करता डायरेक्टली फंक्शन कॉल करणार आहे. म्हणजे इज नंतर फंक्शन कॉलचं जे काही माझं रिझल्ट येईल तो मला इथे डिस्प्ले होईल. मग फंक्शन कॉल कसं करतो आपण, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट लिस्ट. फंक्शन नेम आहे स्क्वेअर आणि आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये काय आहे, इंट डेटा टाईप आहे. म्हणजेच मी काय लिहिणार इथे, नंबर लिहिणार. नंबर मध्ये माझं 5 व्हॅल्यू स्टोअर झाली. आपण डेटा डायरेक्टली एक्सेस करू शकत नाही, त्यामुळे मी इथे नंबर हा व्हेरिएबल घेतलेला आहे आणि सेमिकोलन. चे फंक्शन लिहूया. अशा पद्धतीने मी काय केलंय, हा जो काही छोटासा प्रोग्राम आहे केलाय. सुरुवातीला मग काय केलंय, फंक्शन डिक्लेअर केलाय. त्याच्यानंतर इनलाईन हा कीवर्ड वापरून मी काय केलंय, फंक्शन डेफिनेशन लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये मी ए नावाचा लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केलाय टू परफॉर्म द टास्क ऑफ फाइंडिंग स्क्वेअर ऑफ द गिव्हन नंबर. मग त्या ए ला मी ए नेच मल्टिप्लाय केलंय. म्हणजेच आपण स्क्वेअर फाइंड आउट करताना काय करतो, त्या नंबरला त्याच नंबरशी मल्टिप्लाय करतो आणि रिटर्न काय करायचंय, मला तो व्हॅल्यूज रिटर्न करायचे, म्हणजे ए रिटर्न करायचंय. त्याच्यानंतर मला काय करायचंय, काय केलंय मी मेन फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केलेलं आहे. पहिल्यांदा मी नंबर नावाचा एक व्हेरिएबल घेतलाय, त्यात ती व्हॅल्यू स्टोअर केली जिचा मला स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. व्हॅल्यू आहे 5. त्याच्यानंतर मी स्टेटमेंट प्रिंट केलंय, मला पूर्ण कन्सोल वरती स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज एवढंच स्टेटमेंट दिसलं पाहिजे. त्यासाठी मी एक स्टेटमेंट राईट केलंय आणि त्या स्टेटमेंट नंतर मी डायरेक्ट फंक्शन कॉल केलंय. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरून मी डायरेक्ट फंक्शन कॉल केलंय. फंक्शन कॉल मध्ये ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून मी नंबर यूज केलाय, नंबर हा व्हेरिएबल यूज केलाय ज्याच्यामध्ये मी 5 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. आपण डायरेक्टली डेटा एक्सेस करू शकत नाही, सो आय हिअर राईट द व्हेरिएबल नंबर. त्याच्यानंतर गेटचे फंक्शन वापरून मी माझा जो काही प्रोग्राम आहे तो एंड केलाय. आता आपण चेक करूया आपला प्रोग्राम. नो वॉर्निंग्स, नो एरर्स. रन आवर प्रोग्राम. हा,
स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज 25. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जी काही 5 ही व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट झालेला आहे, विच इज 25. तर अशा पद्धतीने काय होतंय, हा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतो. म्हणजेच काय झालंय, इनलाईन जेव्हा कंपाईल केला मी हा इथे जेव्हा मी प्रोग्राम कंपाईल केला तेव्हा कंपाईलच्या वेळेला कंपायलरने काय केलंय, म्हणजेच कंपाईल टाइमला कंपायलरने काय केलंय, हा प्रोग्राम इनलाईन आहे का, याच्यामध्ये जे काही फंक्शन मी स्क्वेअर नावाचं फंक्शन यूज केले ते इनलाईन आहे का ते चेक केलं. मग आहे का इनलाईन, आहे, आणि इथे आपण इनलाईन हा कीवर्ड यूज केलाय. मग जेव्हा त्याला समजलंय की हा इनलाईन फंक्शन आहे तेव्हा त्यानं काय केलंय, ह्या प्रोग्राम मध्ये जिथे जिथे फंक्शन कॉल झालाय तिथे तिथे ह्या फंक्शन डेफिनेशनचा हा जो काही पार्ट आहे तो रिप्लेस केलाय. म्हणजेच आता इथे फंक्शन कॉल किती वेळा झालाय, 1 वेळाच झालाय. मग इथे जिथे फंक्शन कॉल झालाय या पार्ट मध्ये त्याने काय केलंय, तर हा जो काही फंक्शन डेफिनेशनचा पार्ट आहे त्याची कॉपी या ठिकाणी त्याने रिप्लेस केली. त्यामुळं जे काही आपले कंट्रोल पास होतोय किंवा जे काही स्विचिंग होतंय फंक्शन कॉल कडून फंक्शन डेफिनेशन कडे, पुन्हा फंक्शन डेफिनेशन कडून फंक्शन कॉल कडे, ते कमी होऊन त्याचा जो काही वेळ आहे तो वाचून डायरेक्टली तुम्हाला आउटपुट दिसतंय. तर अशा पद्धतीने हा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतोय. पुन्हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे इंटरनली कसं वर्क होत आहे. तर आता आपण बघणार आहोत इनलाईन फंक्शनचा जो प्रोग्राम आहे तो इंटरनली कसा वर्क होतो ते बघूया. तर त्यासाठी सुरुवातीला आपण आपला जो काही प्रोग्राम आहे तो लिहून घेऊया. हॅश include iostream.h आणि हॅश include conio.h ह्या 2 हेडर फाइल्स आपण ऍड करून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, फंक्शन डिक्लेअर करूया. इथे माझा जो काही प्रोग्राम आहे तो इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतोय. सो रिटर्न टाईप मी घेते इंट, त्याच्यानंतर स्क्वेअर फंक्शन नेम घेऊया स्क्वेअर, त्याच्यानंतर फंक्शन नेम स्क्वेअर घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही फंक्शन नेम घेऊ शकता. त्याच्यानंतर मी पॅरामीटर लिस्ट मध्ये घेते इंट, एकच डेटा टाईप मी घेतलेला आहे कारण मला काय करायचंय, एका व्हॅल्यूचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. तर ती एक व्हॅल्यू मला एका पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मी एकच पॅरामीटर घेतलेला आहे, तो आहे इंट नावाचा. त्याच्यानंतर मी इथे सेमीकोलन देते, म्हणजेच माझं फंक्शन डिक्लेरेशन झालेलं आहे. आता आपण ऍज पर अवर सिंटॅक्स सुरुवातीला आधी फंक्शन डेफिनेशन लिहून घेऊया. त्यासाठी फंक्शन डिफाईन करताना आपला जो काही प्रोग्राम आहे तो इनलाईन फंक्शन वरती आहे. सो टू डिफाईन द फंक्शन इज इनलाईन वी हॅव टू यूज इनलाईन कीवर्ड. इनलाईन आणि सिग्नेचर लाईन लिहून घेऊया ही, विच इज इंट स्क्वेअर आणि इंट. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, एक टेम्पररी व्हेरिएबल घ्यायचा आहे की जो काय करेल फंक्शन डेफिनेशन या पार्ट मध्ये आपल्याला जो काही टास्क आहे स्क्वेअर फाइंड आउट करायचा त्यासाठी आपल्याला उपयोगी येईल. मग तो व्हेरिएबल घेते मी ए, इंट ए. अशा पद्धतीने मी फंक्शन डेफिनेशनची जी काही लाईन आहे ती माझी लिहून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बॉडी लिहूया. त्याच्यात बॉडीमध्ये आपल्याला काय करायचंय, जो काही टास्क आहे स्क्वेअर फाइंड आउट करायचा तो लिहूया. त्याच्यामध्ये रिटर्न ए इंटू ए, म्हणजे काय रिटर्न काय करायचं आहे मला, याची जी काही रिझल्ट येईल तो आपल्याला काय रिटर्न करायचा आहे. सो इथे मी डायरेक्टली रिटर्न हा कीवर्ड वापरलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने माझं फंक्शन डिक्लेअर करून झालंय, फंक्शन डिफाईन करून झालंय. आता फंक्शन कॉल करूया. फंक्शन कॉल कुठे होतंय, मेन फंक्शन मध्ये, void मेन. त्याच्यानंतर पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन करून घेऊया. त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेऊया, त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू आपण स्टोअर करून घेऊया. माझी व्हॅल्यू इंटिजर आहे, सो आय राईट इंट डेटा टाईप. त्याच्यानंतर नंबर हा एक व्हेरिएबल घेतोय आपण, ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, 5 ही व्हॅल्यू मी स्टोअर करते की जिचा मला
स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. हा इथे मी जो व्हेरिएबल डेटा टाइप घेतलाय, पॅरामीटर घेतलाय, तो नंबर या व्हेरिएबल साठी घेतलेला आहे. नंबर ह्या व्हेरिएबल घेतले, त्याच्यामध्ये मी 5 ही व्हॅल्यू स्टोअर केली आहे की जिचा मला स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आणि नंबर या व्हेरिएबल साठी टेम्पररी व्हेरिएबल घेतलाय मी इथे ए. त्याच्यानंतर मला एक स्टेटमेंट डिस्प्ले झालं पाहिजे कन्सोलवरती. मला कन्सोलवरती बाकी काहीही डिस्प्ले नाही झालं पाहिजे, मला फक्त एकच स्टेटमेंट डिस्प्ले झाला पाहिजे, विच इज द स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज. म्हणून एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज करते मी. सी आउट गिव्हन नंबर इज डबल कोट्स आणि त्याच्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरून आपण नॉर्मली काय लिहितो तर असं व्हेरिएबल की ज्याच्यामध्ये आपला रिझल्ट स्टोअर असतो, तर डायरेक्टली मी ते तसं व्हेरिएबल न लिहिता मी डायरेक्टली फंक्शन कॉल करते एक्सट्रॅक्शन ऑपरेटर नंतर. फंक्शन कॉल करताना काय करेन मी, फंक्शन नेम आहे स्क्वेअर आणि आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये मला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू लिहायची आहे. तर ही व्हॅल्यू झाली आपली स्टोअर नंबर या व्हेरिएबल मध्ये. सो ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट मी काय लिहिणार आहे इथे, नंबर हा आर्ग्युमेंट लिहिणार, नंबर हा व्हेरिएबल ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून मी लिहिणार आहे आणि सेमिकोलॉन. अशा पद्धतीने माझं स्टेटमेंट आणि फंक्शन कॉल दोन्ही लिहून झालेलं आहे. सो आय राईट हिअर गेट ch फंक्शन आणि क्लोज द कर्ली ब्रेस. म्हणजे अशा पद्धतीने मी काय केलंय, पहिल्यांदा 2 हेडर फाइल्स ऍड करून घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर फंक्शन डिक्लेअर केलंय, त्याच्यानंतर इनलाईन हा कीवर्ड वापरून मी फंक्शन काय केले, डिफाईन केले, म्हणजेच माझं फंक्शन काय आहे, इनलाईन आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केलंय, मेन फंक्शन मध्ये इथे फंक्शन कॉल केलेला आहे. मग जेव्हा आपला प्रोग्राम आपण कंपाईल करू तेव्हा पहिल्यांदा काय करणार आहे, जो काही कंपाईल टाइमला कंपायलर काय करेल, चेक करेल की हे जे काही प्रोग्राम मध्ये फंक्शन यूज केले, स्क्वेअर नावाचं जे काही फंक्शन यूज केले ते फंक्शन इनलाईन आहे का. मग त्याला दिसेल, पहिला त्याचा कंट्रोल कुठे येणार, फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळेला येणार, त्याला कळेल की स्क्वेअर हे नावाचं एक फंक्शन यूज झालेलं आहे. मग तो चेक करेल की हे फंक्शन इनलाईन आहे का. मग जेव्हा त्याचा कॉल फंक्शन डेफिनेशन मध्ये येईल तेव्हा त्याला कळेल की इथे हे जे काही फंक्शन आहे, कंपाईल टाइमला त्याला कळेल की हे जे काही फंक्शन आहे ते इनलाईन आहे, बिकॉज आपण इथे इनलाईन कीवर्ड वापरलं. मग जेव्हा त्याला समजेल की हे हा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जे काही फंक्शन यूज केले ते इनलाईन आहे, तो काय करेल, मग प्रोग्राम मध्ये ज्या ज्या ठिकाणी फंक्शन कॉल झालाय त्या प्रत्येक ठिकाणी या फंक्शन डेफिनेशनचा जो काही पार्ट आहे त्याची कॉपी प्रत्येक ठिकाणी जिथे फंक्शन कॉल झालाय त्या प्रत्येक ठिकाणी तो काय करेल, त्याला रिप्लेस करेल. आता या प्रोग्राम मध्ये फंक्शन कॉल कुठे झालाय, तर इथे झालाय. मग कंपाईल टाइमला जेव्हा कंपायलरला कळतंय की हे फंक्शन इनलाईन आहे, तो काय करेल, या ठिकाणी हे जे काही फंक्शन डेफिनेशनचा पार्ट आहे त्याची कॉपी इथे रिप्लेस करेल. त्यामुळे काय होईल, हा जो काही स्विचिंगचा वेळ आहे फंक्शन कॉल मधून फंक्शन डेफिनेशन मध्ये किंवा पुन्हा फंक्शन कॉल मधून फंक्शन डेफिनेशन मध्ये, हा जो काही वेळ आहे स्विचिंगचा तो सेव्ह होऊन डायरेक्टली जे काही प्रोसेस आहे ते एकाच ठिकाणी घडेल आणि तुम्हाला कन्सोलवरती आउटपुट दिसेल. मग जेव्हा आपण इनलाईन कीवर्ड वापरलाय तेव्हा तो काय करेल, या फंक्शन कॉलच्या ठिकाणी फंक्शन डेफिनेशनचा हा पूर्ण पार्ट आहे त्याची कॉपी तो इथे रिप्लेस करेल आणि इथे काय होणार, ए ला काय व्हॅल्यू मिळणार, इथे काय आहे 5 ही व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे ए ला काय मिळेल, 5 ही व्हॅल्यू मिळेल की जी नंबर मध्ये स्टोअर झाली होती, नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली होती. आणि इथे ऑपरेशन काय आहे, ए इंटू ए, म्हणजेच 5 इंटू 5 विच इज इक्वल्स टू 25. मग आपल्याला आउटपुट कसं दिसेल, स्क्वेअर ऑफ गिव्हन नंबर इज कोलन 25. अशा पद्धतीने तुम्हाला हे आउटपुट दिसणार आहे. हे सगळं वर्किंग होतं इंटरनली इनलाईन फंक्शन मध्ये. थँक्यू.